ठरलं तर मग प्रेक्षकांनो 17 मार्चचा भाग एकदम जबरदस्त आहे। या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अखेर आता अस्मिताच्या समोर सचिनचं काळं सत्य आलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये अस्मिताला सगळं सत्य समजताच अखेर खूप मोठा सत्याचा उलगडा होत अस्मिता बेशुद्ध तर झाले, पण त्याच वेळेला सचिन आणि साक्षी यांना आता पकडण्यासाठी सगळ्यांनी मिळून जो ट्रॅप रचलाय त्या ट्रॅपमध्ये दोघ जण अडकले गेलेले आहेत। प्रेक्षकांनो नक्की आता काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तर पाहू। इकडे आता सायली ज्या वेळेला कॅफेमध्ये आहे तिने ह्या दोघांना पाहिलंय आणि या दोघांनी सुद्धा सायलीला पाहिलंय आणि आता हे दोघ जण सायलीला बघून तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच वेळेला सायली त्यांचा पाठलाग करते आहे आणि त्यांचे फोटो सुद्धा क्लिक करते। हे दोघ जण सायलीला पाहतात आणि पळण्याचा जो विफल प्रयत्न करतात, सायली त्यांच्या मागे धावत जाते, पण या सगळ्यामध्ये आता ते दोघ जण कारमध्ये बसून पळून जाण्यामध्ये यशस्वी होतात। त्याच वेळेला सायली आता विचार करते काय करू मी आता साक्षीला पाहिलेलं आहे, हे जोपर्यंत अर्जुन सरांना सांगत नाहीये तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही आणि त्यानंतर मग आता ती तडक अर्जुनला फोन करते, पण इकडे अर्जुनची खूप मोठी मीटिंग चालू असल्या कारणाने त्याचा फोन सायलेंट वरती आहे आणि अर्जुन काही तो फोन उचलू शकत नाहीये। मग सायलीला धीर निघत नाहीये। सायली विचार करते मी पोलिसांनाच कॉल करते। सायली तडक पोलिसांना कॉल करते। पोलिसांना कॉल करून सायली आता सांगायला लागते की जी साक्षी शिकरे म्हणजे आता जे आश्रम केस झालेली आहे त्या आश्रम केसमध्ये असलेली साक्षी शिकरे हिला मी जिवंत पाहिलेलं आहे। पोलीस म्हणतात काय म्हणताय मॅडम तुम्ही, अहो हे कसं शक्य आहे। त्यावरती सायली सांगायला लागते मी अर्जुन सुभेदार यांची बायको सायली सुभेदार बोलती आहे, मी स्वतः तिला पाहिलंय या कॅफेमध्ये। असं म्हटल्यावरती ती पोलिसांना सांगते तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा। पोलीस फोन ठेवतात आणि फोन ठेवल्यावरती पोलीस या सगळ्यामध्ये आता अपडेट घेण्यासाठी अर्जुनला कॉल करतात। तोपर्यंत अर्जुनची मीटिंग आटपलेली आहे आणि त्यावेळेला अर्जुनला पोलिसांना फोन येतोय आणि पोलीस सांगायला लागतात हॅलो अर्जुन सुभेदार, तुमच्या मिसेसचा आम्हाला कॉल आला होता सायली अर्जुन सुभेदार यांचा आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी साक्षी शिकरे यांना जिवंत पाहिलेलं आहे। यावरती आता मात्र अर्जुनला जबरदस्त धक्का बसलाय आणि काय बोलताय सर तुम्ही। यावरती ते म्हणतात तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर म्हणून आम्ही तुम्हाला कॉल केला। यावरती अर्जुन म्हणतो सॉरी खरं सांगायचं तर आता याच्याबद्दल मला खरंच काही माहिती नाहीये, मला या सगळ्यामध्ये काहीच माहित नाहीये आणि आता काहीही झालं तरी सुद्धा मी ह्या सगळ्याचा अपडेट घेतो असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे अर्जुन फोन ठेवतो आणि आता तो चैतन्यला हे सगळं सांगायला लागतो। चैतन्य म्हणतो काय झालंय तरी काय। यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो चैतन्याला अर्जुन की अरे काय सांगू तुला, पोलिसांचा फोन आला होता, सायलीने म्हणे आता साक्षीला कुठेतरी पाहिले आणि तिने पोलिसांना कॉल केला। त्यावरती लगेचच आता इकडे चैतन्य म्हणतो अरे तू वेडा आहेस, कळतंय का तुला, आता जर का सायली वहिनीला कळलं की तू तिच्यापासून सत्य लपवून ठेवलं होतंस तर आता तिला किती मोठा धक्का बसेल तुला कळतंय का। असं म्हटल्यावरती अर्जुन आता कंटिन्युअसली सायलीला कॉल करतोय, पण अर्जुन सायलीला कॉल करतोय तर आता सायली कॉल उचलत नाहीये। अर्जुनला खूपच मोठा धक्का बसलाय कारण सायली कॉल न उचलायचं कारण म्हणजे आता इकडे सायलीला या सगळ्यामध्ये इकडे सतत अस्मिताच्या सोबतच्या अगदी तिच्या प्रेग्नेन्सी पासूनच्या आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत आणि आता म्हणजे इकडे पूर्णपणे सायली अस्वस्थ झालेली आहे। सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी, सचिन पकडला गेला त्यावेळेची अस्मिताची अवस्था, त्यानंतर सचिनची बाजू घेऊन भांडणारी अस्मिता, हे सगळं आठवतोय। इकडे आता अर्जुन खूप पॅनिक झालाय आणि पॅनिक झालेला अर्जुन आता ताबडतोब फोन करत आहे, तो म्हणजे इकडे सायलीला, पण सायली फोन उचलत नाहीये कारण आता सायली या विचारामध्ये रस्त्यावरून चाललेली आहे आणि सायली याच विचारामध्ये चाललेली असल्या कारणाने मग आता ती फोन कोणाचाच उचलत नाहीये। त्यावरती अर्जुन सांगायला लागतो चैतन्य तू एक काम करशील का, तू या सगळ्यामध्ये एक कॉल करून बघ ना, तू जर का कॉल केलास ना तर कदाचित याच्यामध्ये आता इकडे तुझा कॉल उचलेल, कदाचित माझ्यावरती रागवले म्हणून माझा कॉल उचलत नाहीये। मग चैतन्य फोन करतो तरी सुद्धा फोन उचलत नाही। अर्जुनला आता खूपच भीती वाटायला लागते आणि त्यानंतर मग आता दोघं जण विचार करतात की आपण घरी कॉल करून बघूया। तोपर्यंत सायली आता घरी पोहोचलेली आहे आणि त्याच वेळेला इकडे आता अस्मिताला कल्पना खरेदी दाखवत आहे, हे बघ मी लहान मुलांचे कपडे आणलेत, डॉल पण आणले, गाडी पण आणले, म्हणजे खरं तर आपण आधी घेत नाही पण हे सगळं पाहिल्यावरती मला काही मोह
हो आवरला नाही तोपर्यंत हे सगळं कपाटात ठेव बरं का, असं म्हणत दोघींची ही सगळी बोलणं चालू आहे. आणि त्याच वेळेला सायली हे सगळं ऐकते आणि तिला आता खूपच वाईट वाटत आहे. म्हणजे ती आता विचार करते, काय सांगू मी, इतका सगळा आनंदाचा क्षण चालू आहे आणि या क्षणामध्ये विरजण कसं घालू बरं. त्याच वेळेला इकडे आता कल्पना सायलीला पाहते आणि काय ग सायली तिथे का उभी आहेस, काय झालं, उन्हाचा काही त्रास झाला का, ये बाळा ये, असं म्हणत तिला बसवते, तिला पाणी देते. इकडे प्रिया आलेली आहे, प्रियाच्या लक्षात आलेला आणि त्यानंतर मग लगेचच कल्पना पाणी दिल्यावरती इकडे प्रिया तिकडे येते. प्रियाला माहिती आहे की सायलीने काय दृश्य बघितलंय आणि ती काय बघून आले आणि आता ती सगळं सांगणार म्हणून ती खूप उत्सुक आहे. पण सायली हुशार आहे, तिला आता अस्मिताच्या समोर काही सांगायचंच नाहीये म्हणून सायली गप्प बसले. आणि त्यानंतर मग आता अस्मिता म्हणते, काय ग सायली काय झालं, म्हणजे तू कुठे गेली होतीस, तुला सनस्ट्रोक झालाय का, मम्मा अगं काय होतंय हिला, यावरती आता इकडे सांगायला लागते. म्हणजे आता लगेचच कल्पना सांगायला लागते, नको तू चिंता करू, असं काही नाहीये. सायली काय झालंय बोल ना बाळा, असं म्हणत ती आता सायलीला विचारती आहे. पण सायली काहीच बोलत हे बघून अस्मिता घाबरली. त्यावरती सायली म्हणते, अस्मिताबाई अहो तुमचे योगाचे क्लासेस आहेत ना, तुम्ही निघा बरं. यावरती ती म्हणते, नाही ग मला खरंच योगाच्या क्लासेसला जायचं मन नाहीये. त्यावरती मग कल्पना म्हणते, हे बा असं करू नकोस, तू इतके दिवस सगळं नेटाने सांभाळलंस की नाही, इतके दिवस तू आता क्लासेस वगैरे व्यवस्थित सगळे केलेस की नाही, मग ते काही नाही, आत्ता सुद्धा तुला आता जायलाच पाहिजे. यावरती ती म्हणते, चल मी तुला घेऊन जाते. मग आता सायली विचार करते, आत्ता जर का आई गेल्या तर मी सांगू कधी त्यांना. इकडे आता चैतन्य म्हणतो, फोन घरी फोन लाव. मग अर्जुन घरी फोन लावतो आणि कल्पना फोन उचलते. अर्जुन म्हणायला लागतो, सायली घरी आली का मम्मा. यावरती कल्पना म्हणते, तुमचं असं आहे ना, तुम्हाला दोघांना एकमेकांच्या वाचून अजिबात करमत नाही, आहे सायली घरी देऊ का. यावरती तो म्हणतो, नको मी घरीच यायला निघालोय. आता इकडे कल्पना सांगते, अर्जुन घरीच येतोय. आणि त्यावरती आता मात्र सायली कल्पनाकडे पाहते आणि तिला इशारा करते की तुम्ही अस्मिता सोबत जाऊ नका. कल्पनाला हा इशारा कळतो आणि कल्पना म्हणते, अस्मिता तू आज विमलच्या सोबत जाशील का. यावरती प्रिया म्हणते, कशाला, मी आहे की मी आता अस्मिताला घेऊन जाईन. प्रियाने मुद्दामच हा डाव साधलेला असतो जेणेकरून तिला आता अस्मिताला सगळं सत्य समजवायचं असतं. त्यानंतर मग आता अस्मिता म्हणते, ठीक आहे तू येतेस का माझ्यासोबत, चल चालेल मला काही प्रॉब्लेम नाहीये. मग आता सगळं इकडे कपडे भरते, म्हणजे कल्पना जे कपडे खरेदी केले, जे टॉय खरेदी केले ते सगळे भरते आणि अस्मिताला घेऊन प्रिया आता निघालेली आहे योगाच्या क्लासेसला. त्याच वेळेला ती आता अस्मिताचा मोबाईल आपल्या पर्समध्ये टाकते आणि मुद्दामच या सगळ्यामध्ये आता इकडे तिने अस्मिताचा मोबाईल असलेली पर्स विसरलेली आहे. बरं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत आता हे दोघं जण जिथून पळून निघालेले आहेत तिकडे आता मध्येच साक्षी गाडी थांबवते. गाडी थांबवल्यावरती सचिन म्हणतो, काय झालं. यावरती आता मात्र साक्षी काही बोलत नाहीये, ती बाजूला असलेली पाण्याची बॉटल घेते आणि खटकन सचिनच्या डोक्यावरती आता मारते. आणि त्यानंतर सचिनला कळतच नाहीये हे सगळं आपल्यासोबत काय होतंय. आणि त्यानंतर सचिन टोटली आता मात्र बेशुद्ध पडलेला आहे. सचिनने या सगळ्यामध्ये आता बेशुद्ध पडल्यावरती सगळे म्हणजे सचिन हादरलाय, काय न साक्षी आपल्यासोबत करते. पण साक्षी आता कोणताही पुढचा मागचा विचार करत नाहीये आणि साक्षी या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच त्याला मारते. आणि त्यानंतर मग तो टोटली बेशुद्ध झालाय. बेशुद्ध झाल्यावरती मात्र आता ती घाबरते. घाबरल्यावरती ती लगेचच म्हणते, तू मरायला नको आहेस, तू मला मरायला नको आहेस, काहीही झालं तरी तुझं जिवंत राहणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहेस. आत्ताच्या आत्ता उठ तू लवकर. आणि ती त्याचे श्वास चालू आहेत का बघते. आता मात्र इकडे कल्पना म्हणते, सायली बोल काय झालंय. तितक्यात प्रताप खाली आलाय आणि ती सांगते, अहो सायलीला काहीतरी झालंय. यावरती सायली म्हणते, मला नाही काही झालेलं आहे, मी आत्ता यांच्यासोबत कॅफेमध्ये जाण्यासाठी गेले होते. त्या कॅफेमध्ये मी आता साक्षी शिकरेला पाहिलं आणि ते पण सचिन भाऊजींच्या सोबत. आत्तापर्यंत आपण सगळेजण विचार करत होतो की सचिन भाऊजी हे कुणाच्या सोबत आहेत किंवा सचिन भाऊजींचं अफेअर हे कुणाच्या सोबत आहे, तर ते दुसरं तिसरं कुणाच्याही सोबत नसून ते अफेअर साक्षी शिकरे हिच्या सोबत आहे. आता मात्र घरच्यांना सगळ्यांना धक्का बस. इकडे आता साक्षी पॅनिक झाले, सचिन मेला तर नाही ना, म्हणजे मी ह्याच्या डोक्यामध्ये वार केलाय ते त्याला फक्त बेशुद्ध करायला, तो मरायला नको आहे.
काहीही झालं तरी त्याचं जिवंत असणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे असं आता ती विचार करते आहे. आणि त्यानंतर मग ज्या वेळेला ती आता त्याचं नाक चेक करते आणि त्याचे श्वास चालू आहेत म्हटल्यावरती, नशीब सचिन तू जिवंत आहेस, सचिन तू जिवंत आहेस, आता मी माझ्या पद्धतीने तुला हँडल करणार असं म्हणत मग ती आता महिपत शिकरे ज्या घरी राहतात त्याच घरी आता घेऊन गेलेली आहे. ते म्हणजे आता इकडे सचिनला ती त्या घरी घेऊन जाते. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे आपल्याला घरचं दृश्य दाखवलं जातं. ज्या वेळेला घरचं दृश्य दाखवलं जातं आणि त्याच वेळेला मग आता इकडे सायली सांगते, हो मी स्वतः आता पाहिलेलं आहे, ते म्हणजे मुळातच साक्षीला आणि ते पण सचिन भाऊजींच्या सोबत. आता मात्र इकडे प्रताप चिडलाय, मला आधीच त्या सचिनला नुसतं पाहिलं तरी सुद्धा खूप मोठा आता त्रास होतो, पण तरी हे सगळं झाल्यावरती आता मला काहीच कळत नाहीये काय करावं. तितक्यात अर्जुन आलाय आणि काय झालं यावरती मग आता कल्पना सांगायला लागते, अरे तुला माहिती आहे का सायलीने काय बघितलं त्या कॅफेमध्ये? सायलीने आता इकडे साक्षीला सचिन सोबत बघितलं. अर्जुनला मोठा धक्का बसलाय आणि त्याला आता शंका आहे की सायलीला माहिती आहे का की आपल्याला माहिती आहे साक्षी जिवंत आहे. आणि त्याच वेळेला सायली म्हणते, मी त्याच विचारात होते म्हणून तुमचा फोन उचलला नाही. अर्जुनला तेवढं एक हायसं वाटतं की आता सायलीला माहित नाहीये की आपल्याला माहिती होतं. इकडे तोपर्यंत मग आता प्रताप म्हणतो, अर्जुन अरे गप्प काय बसलाय, बोल ना आता काय करायचंय. इकडे प्रिया विचार करायला लागते, आता अस्मिताला काय करू. आणि अस्मिता म्हणते, घरी सगळेजण टेन्शन मध्ये, सायलीला काय झालं होतं यावरती आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे प्रिया की खरं तर मला काय वाटतं माहितीये का, काहीतरी मोठं टेन्शन होतं तुझ्यापासून, आता इकडे लपवण्याचा सायली प्रयत्न करत होती असं मला वाटतंय. त्यावरती ती सांगते, मी फोन करून विचारू का. यावरती आता इकडे सांगायला लागते अस्मिता की मीच फोन लावते, थांब बरं. आणि ती आता माझा फोन तुझ्या पर्समध्ये कुठे आहे असं विचारते. त्यावरती प्रिया सांगते, अगं बॅक साईडला आहे बघ पर्स. अस्मिता मागे वळून पाहते तर पर्स नाही आहे. आणि त्यावरती ती सांगते, अगं तुझी पर्स बहुतेक घरीच राहिले. मग आता इकडे प्रिया सांगायला लागते की मला काय वाटतं माहितीये का, आपण नंतर बोलूया का. अस्मिता म्हणते, नाही तू गाडी फिरव, आपण घरी जाऊया. मग आता प्रियाला जे हवे ते दोघी जणी घरी जायला निघालेले आहेत. त्याच वेळेला इकडे आता साक्षी सचिनला महिपतच्या घरात आणते. ज्या वेळेला साक्षी त्याला घरात आणते आणि एका खुर्चीवरती बसवते, ती त्याचे श्वास चालू आहेत का चेक करते, सगळे पडदे वगैरे बंद करते, पाणी आणते, पाणी त्याच्या डोळ्यावरती मारते. आणि त्यानंतर सचिन शुद्धीवरती आलाय. काय केलं साक्षी तू मला डोक्यावरती आता बॉटल मारलीस. यावरती ती सांगायला लागते, तुला शुद्धीवरती पण मीच आणलंय. आणि त्यावर तो म्हणतो, तू मला इथे कुठे आणलंयस. त्यावरती ती सांगायला लागते, हे माझंच घर आहे. तो म्हणतो, नाही काहीतरी गडबड आहे, तू मला इथे का आणलेलं आहेस. यावरती ती सांगायला लागते, तुला मला काहीच सांगायचं नाहीये का, बोल ना, तुला मला काही सांगायचंच नाहीये का, बोल लवकर. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, मला काय सांगायचं आहे. यावरती ती म्हणते की तुला हे सांगायचं असेल की तू अस्मिताचा नवरा आहेस, तू सुभेदारांचा जावई आहेस आणि त्याचबरोबर तू माझी फसवणूक करतोयस, हे तुला सांगायचंच नाहीये का. सचिन घाबरलाय, म्हणजे आता या बाईला सगळं समजलंय. आता हिचं आक्रमक रूप बघून त्याला आता मोठा धक्का पण बसलाय. त्याच वेळेला अर्जुन म्हणतो, तुला खात्री आहे का की तू 100% आता तिकडे साक्षीलाच पाहिलंस. यावरती ती म्हणते, हो मी 100% साक्षीलाच पाहिलेलं आहे. साक्षी आणि सचिन भाऊजी होते. तितक्यात आता आलेला आहे अश्विन. आणि काय बोलतेस, इथे आता साक्षी आणि सचिन यांच्याबद्दल बोलणं चाललंय. असं म्हटल्यावरती सायली सांगायला लागते, हो अश्विन भाऊजी तेच बोलणं चाललेलं आहे. मुळातच साक्षी जिवंत आहे आणि 100% असं म्हणत ती आता जो काही कॅफेमध्ये प्रकार घडलेला असतो तो सगळा प्रकार सांगायला लागते. कशा पद्धतीने त्यांना पाहिलं, त्यांनी मला पाहिलं आणि मला पाहिल्यावरती ते कसे पळून गेले, असं सगळं सत्य आता ती सांगायला लागते. बरं, हे सगळं कळल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसलाय. आणि त्याच वेळेला इकडे आता प्रियाने बरोबर एंट्री केलेली आहे, ती म्हणजे अस्मिताला घेऊन. आणि हे सगळं चालू असताना सायली सांगते, इतकंच कशाला, मी तर त्यांचा फोटो सुद्धा क्लिक केला होता. आणि तो फोटो ती सगळ्यांना दाखवत असताना अचानकपणे तिकडून अस्मिता आले. अस्मिताने हे सगळं ऐकलंय आणि त्याच वेळेला प्रिया म्हणते, अच्छा म्हणजे सचिन आणि साक्षी या दोघांचा लफडा आहे. त्यानंतर अस्मिताला आता मात्र पोटामध्ये कळ आलेली आहे आणि त्यानंतर अस्मिता आता ओरडते. बरं, तोपर्यंत हे सगळं चालू असताना सगळे सुभेदार तिकडे आलेले आहेत. आणि त्यावेळेला अस्मिताबाई काय झालं. अस्मिता म्हणते, सायली सांग ना,
सचिन आणि साक्षी यावरती आता सायली काहीच बोलत नाही, पण त्याच वेळेला अस्मिता पटकन खाली कोसळलेली आहे. प्रेक्षकांनो, एकाच झटक्यात आता मात्र होत्याचं नव्हतं झालंय. अस्मिताची तब्येत बिघडले आणि प्रियाचा डाव यशस्वी झालाय. आता मात्र अस्मिताला आता इकडे नेण्यात येणार आहे हॉस्पिटलमध्ये. आणि आता साक्षीला कसं पकडलं जाणार, येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत.